माधू माझा नवीन दोस्त आहे. होय होय ह्याच्या संग चालू आहे. बर चल. तू माझ्या पाताळ देवीकडचं, माझी पाताळ देवी एका क्षणात तुझं भलं करेल. हे बघ उषा, सांगायचं काम माझं होतं, आता ऐकायचं का नाही ऐकायचं हे तुझ्या हातात आहे. ह्यो माणूस ना त्याला बोलून काय होणार आहे? त्याची काही बी चूक नाही. समधी चूक तर माझ्या नशिबाची आहे. मीच अपशकुनी आहे. उषा ग असं काय बी बोलू नकस. मग काय बोलू? आजचा सोमवार संपत आलाय. मी संकल्प केलेला मोडलाय. मी ह्यो 16 सोमवारचा व्रत कसा पूर्ण करू? काय बी उरलेलं नाही आता. अगं असं काय बी होणार नाही. आपण काय तर मार्ग काढू. अजून बी नाही रायबा, लहानपणापासून हेच भोग भोगत आले ना. मी जन्माला आले तेव्हा बा गेला, त्यानंतर आई गेली. आजवर जीव लावणारं कोणी बी भेटलेलं नाही मला. जिथं जाईल तिथं अपशकून. आता बी तेच घडलं. माझं काय बी होणार नाही. माझं काय बी होणार नाही. उषा हा ग उषा थांब. उषा ऐक की. तुळजाई हे काय बरोबर नाही. तूच तिला मार्ग दाखवला होतास ना, आणि आज असं पहिल्याच दिवशी तिचा विश्वास मोडला. ह्यो काय न्याय नाहीये. मला याचं उत्तर हवंय. आज आत्ताच हवंय. योग्य क्षण आला. आता माझी योजना आकार घेऊ लागलीय. ज्याला भुजंग स्वतःचा विजय समजतोय तोच त्याच्या पराभवाचा आरंभ ठरणार आहे. उत्तम भुजंगा. अखेर त्या मुलीचा पहिला सोमवार भंग पावला. ना तिची तयारी सुरू झाली ना तिच्या व्रताला सुरुवात झाली. देवी, म्या म्हणालो होतो ना, या येळी म्या कसली बी चूक करणार नाही. त्या तुळजानं सांगितलेलं व्रत म्याच मोडलं. यावेळी तुझा डाव नेमका बसला आहे भुजंगा. त्या उषाचं व्रत थांबलं. याचाच अर्थ तुळजाच्या चातुर्मासात पहिलं विघ्न आलं. भुजंगा, परंतु आता एवढ्यावरच थांबायचं नाही. म्हणजे एका भक्ताचा विश्वास ढासळला. आता हजारो भक्तांचा विश्वास डगमगला पाहिजे. एका व्रताचा भंग झाला आहे. आता हजारो व्रत भंग पावायला हवीत. गावोगाव लोकांच्या मनात तुळजाबद्दल संशय निर्माण झाला पाहिजे. होय देवी, नक्की होईल. मला तर असं कळलंय तो रायबा रागाच्या भरात गावातून निघून गेलाय. बहुतेक त्या तुळजाला जाप विचारायला गेला असेल. आणि देवी, त्या रायबाचा विश्वास बी तळमळला असेल. अरे हाच तर प्रारंभ आहे भुजंगा. आता एक रायबा, मग एक गाव, आणि मग अनेक गाव. एकदा का तुळजावरची श्रद्धा ढासळायला लागली की विजय आपोआप आपल्या दिशेने येईल. देवी, आता माग वळायचं नाही. नाही, आता आपण अजिबात थांबणार नाही. तुळजाचा हा चातुर्मास
आणि तिच्या भक्तांच्या श्रद्धेचा हा आधार, हे दोन्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय आपल्या योजनेचा शेवट होणार नाही. अरे पोरा, थांब की जरा. आजी काय झालं? मला लय उशीर होतोय. जरा फुलं तोडाय मदत कर की. आजी अहो, मला लय घाई आहे, मला लय लांब जायचंय. मला बी घरी लवकर जायचंय रे, उशीर व्हायलाय. मदत कर की थोडं. बर करतो. देव तुझं भलं करो. आज समजा चांगलंच घडलं बघ. म्हणजे अरे आज 16 सोमवारचं व्रत होतं. सगळं निर्विघ्न पार पडलं बघ. पूजेचं लागणारं सगळं सामान बी मिळालं. बेलाची पानं मिळाली, पांढरं वस्त्र मिळालं, सकाळच्या पूजेसाठी फुलं मिळाली. संध्याकाळी फुलं उरली नाहीत, पण तू धावून आलास देवासारखा. सामानच नाही उरलं, कशी करणार? धोत्र्याची फुलं, रुईची फुलं, पांढरी फुलं कुठनं आणणार? तुळजाईनं व्रत सांगितलं म्हणून केलं. लई संकट आली, पण प्रत्येक वेळी देवी धावून आली. तिच्या कृपेनं पहिला सोमवार निर्विघ्न पार पडला. आता तिची पूजा करायला ही फुलं न्यायची आहेत. तुमच्या संकटाला तुळजाई धावून आली आणि उषाचं काय? तिच्या वाट्याला नुसती संकटच येतात. हा कसला न्याय? पोरा, तुझा देवीवर राग आहे. नाही नाही, मी चुकून बोललो. मी तसं बोलायला नको होतं. देवीवर कसं राग करणार आहे मी? का नाही करायचा? देवावर रुसायचा, भांडायचा अधिकार असतो भक्ताचा. आपलं माणूस असतं ना ते. रुसायचं, भांडायचं, जाब विचारायचा आणि त्याच्याच खुशीत जाऊन निजायचं. ह्योच तर भक्तीचा जीव आहे. राग आला असेल तर सरळ जा आणि देवीला विचार, माझ्या कोण म्हणालास? उषा. हा, उषा. माझ्या उषाच्या वाट्याला इतकी दुःख का, हे विचार. ते उत्तर देणार. पण एक सांग, ही उषा नेमकी कोण आहे तुझी? उषा हा? लहानपणापासून ती माझ्या डोळ्यासमोरच वाढली. ती दिसली ना का मन आपोआपच हसायला लागायचं. आणि ती हसली का अख्खा दिवस उजाडल्यासारखा वाटायचं. ती जर रडली ना का काळजावर कोणीतरी घाव घातल्यासारखं वाटायचं. तिच्या चेहऱ्यावर आनंद टिकून राहावा म्हणून काय बी करावंसं वाटायचं. तिच्या डोळ्यातला एक जरी अश्रू पुसता आला ना का जन्म सार्थकी लागल्यासारखं व्हायचं. ती जर सुखात असली तर मला दुसरं कशाची बी गरज नाही. आणि जर ती दुःखात असली तर माझ्याकडचं समद सुख फिकं वाटायचं. बस मला तिच्याबद्दल एवढंच ठाव होतं. बर, मी काय बोलत बसलो? मला लय उशीर झालाय, जायला पाहिजे. आजी, तुमच्यासोबत बोलून लय बरं वाटलं, पण आता मला जायला पाहिजे. येतो मी. तुझ्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी मला यावं लागलं रायबा. आता मला समजलंय पुढे काय करायचंय ते. ये, मी तुझीच वाट पाहते. अखेर संधी मिळाली. तुळजा दालनात नाही
आता ही दिव्य पोथी माझ्या ताब्यात येण्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही. हा कीटक देवींच्या दालनात, आणि किती अनोखा आहे. बहुधा तू ही देवीचा भक्त असशील, पण देवी दालनात नसताना इथे थांबणं योग्य नाही. चल आपण दुसरीकडे जाऊ. एवढा छोटासा जीव, उगाच कोणाच्या तरी पायाखाली येशील. चल माझ्या दालनात सुरक्षित राहा. इथे निवांत थांब. देवी परत आल्या की तुझी आणि त्यांची भेट घडवून आणी. आलेच मी. बघा मंडळी, अरे आता तरी डोळं उघडा. त्या उषाचं घर इतकं देवी भक्त, पण तिच्या एक बी संकटात ती तुळजा धावून आली का? आली नाही ना. बोरीने किती श्रद्धेनं व्रत धरलं होतं, पण पहिल्याच दिवशी तिच्या वाट्याला काय आलं? नुसती संकटच संकट. वाय तर माझ्या डोळ्यामोहर झालं समज. त्या पोरीनं एवढं उपास तापास केलं, एवढी समधी पूजेची तयारी केली, पण तिला बेल मिळाला नाही, पूजेचं सामान मिळालं नाही, आणि जे बी मिळालं त्यात एक ना एक इग्न. आता मला सांगा, एवढी भक्ती करून काय उपयोग झाला? होय भुजंग बाबा, उषा संघ जे झालं ते साधं नव्हतं, मायावी होतं. कुणीतरी मायावी शक्ती तिच्या मागे लागली होती. आणि आपल्या गावात मायावी शक्ती वापरणारा एकच माणूस आहे. तुम्ही माझ्याकडे काय बघताय? हा? काय मी केलं काय हे समजा? गावात जादूटोना आणि मायावी विद्या म्हटलं की पहिला तुमचंच नाव येते. म्या तर यांना तुळजाच्या विरोधात फिरवायला बसलो, आणि हे उलट माझ्याच माग लागले. हे अरे खोळायस का तुम्ही? हा? अरे म्या कशा पाय करील? यात माझा काय फायदा? मग उषाच्या मागं कोण लागलं होतं? ऐका, कोण कशाला माग लागल? अरे तीच अपशकुनी हाय, तिचाच पायगुण तसा आहे. ती जिथं जाईल ना तिथं संकट येणारच. आता तसं वाटत नाही, आणि आम्हाला तर आता वाटतंय की त्या घरावर कोणाची तरी वंगाळ नजर आहे. होय, त्या घरामागं दुसरंच काहीतरी सुरू आहे. चला, आपल्याला नजर लागायच्या आधी आपण बिन निघून जाऊ. चला. यार थांबा, यार थांबा की आरती तुळजा तुमच्या मतीला धावून येणार नाही. अरे थांबा.
अहो मालक योडाव बी उलटा पडला की. हे गाव लय हट्टी आहे. एवढ्याने हे गावकरी फिरणार नाहीत. मग आता आता अजून मोठा डाव खेळावा लागल. यांच्या मनातून त्या तुळजाबद्दलची भक्ती काढून टाकायची आणि पाताळ देवीबद्दल विश्वास निर्माण करायचा. आता असं काही घडवावं लागल समद गाव हादरलं पाहिजे. काय बी करून हे गाव फिरवलं बिगर म्या स्वस्त बसणार नाही. मला विलंब परवडणार नाही. जोपर्यंत तुळजा वाड्याबाहेर आहे तोपर्यंत मला दिव्य पोथीवर ताबा मिळवण्याची संधी आहे. मला त्वरित काहीतरी करायलाच हवं. ही कुपी उघडली कशी? आणि तो छोटासा कीटक गेला तरी कुठे? तारा, देवी वाड्यात परत आले. एवढ्या लवकर? हो, त्यांनी सर्वांना तातडीने बोलवले. त्यांना काही महत्वाचं सांगायचं. त्या तर एका महत्वाच्या कार्यासाठी बाहेर गेल्या होत्या. आता अजून काय घडलं असेल? मला ठाऊक नाही, पण त्यांनी विलंब न करता सर्वांनी उपस्थित राहावं अशी आज्ञा दिली. ठीक आहे, चल. संधी हातातून निसटली. तुळजा पुन्हा वाड्यात परतली. आता ती वाड्यात असताना त्या पोतीला स्पर्श करणं सुद्धा मूर्खपणाच ठरेल. नाही, आता नव्या डावाची वेळ आली आहे. तुळजाला पुन्हा वाड्याबाहेर जावंच लागेल आणि तो मार्ग मला शोधावा लागेल. कोणीतरी आहे अतिशय अस्वस्थ, मनात प्रचंड वेदना आणि तुळजाविषयीचा रोष. ही जाणीव अगदी जवळूनच येत आहे. हा तर तुळजाच्या दरबाराच्या दिशेने चाललाय. अरे उठ आधी. बस. अरे काय झालंय काय तुला? हा, मला जायला पाहिजे. मला थांबून नाही चालणार. मला जायचं आहे. मला तुळजाईला भेटायचं आहे. अरे दमन, आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. हा तहानेने व्याकुळ झाला. थांब, आधी हे पाणी हे घे. आधी पाणी पी मग बोल. अरे दमन,
देव तुझं भलं करो. अरे पर मला आता थांबून नाही चालणार. मला जायचंय. मला तुळजाईला भेटायचंय आणि तिला जा विचारायचंय. अरे आता इतकं रातच्याला देवीचं दरबार बी बंद झाला असेल आता. आणि मला एक सांग, आता इतक्या रातच्याला तुला आज सोडणार कोण? नाही नाही ते ते काय मला माहित नाही. मला जायला पाहिजे. मी आलोय, लांबून आलोय. मला जायलाच पाहिजे. जायलाच पाहिजे तिला भेटायला. अरे नीट चालता बी येईना तुला आणि चालल्या रातच्याला देवीकडे. मला जायलाच पाहिजे. जायलाच पाहिजे. ठीक आहे, आता तू एवढं ठरवलंच आहेस तर चल, मी बी येतो तुझ्या संग. आता त्या आतमध्ये सोडतील की नाही ते ठाऊक नाही, पण तुझ्यासाठी जेवढं जमल तेवढं करीन मी. खरंच करशील? अरे मग काय, संकटाच्या वेळेला माणूस माणसाच्या पाठीशी उभा राहणार नाही तर मग देवापुढे हात जोडून तरी काय उपयोग आहे? चल, आता जास्त वेळ नको दौडायला. चल. तुळजा, नियतीनेच हा मार्ग आमच्या समोर आणला आहे, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि तुम्हाला सावध करण्याचा. मला एक गोष्ट कळत नाही रायबा, की इथं एवढा कडक पारा असतोय म्हणतात, आपलं कोणी अडवलं कसं नाही रे? नाही म्हणजे सगळेजण आपलीच वाट बघत असल्यासारखे आपल्याकडे बघत होते. मला बी काय कळना, पण आता तुळजाईची इच्छा आहे म्हणल्यावर म्हणूनच तर आपण इथपर्यंत पोहोचलोय ना. आता तिची लीला तिलाच ठाव. बर जाऊया, तुळजाईला भेटायचं. रायबा, आलास तू? देवींना माहितीच होतं तू येणार आहेस. चल, त्या वाट पाहतायत तुझी. पण तू कोण? आणि याच्यासोबत? ह्यो माझ्या संघ आलाय. माधू माझा नवीन दोस्त आहे. होय होय, ह्याच्या संग चालू आहे. बर चल. रायबा, अरे तुझ्या पायाला ही कसली जखम झालीये? केवढं रक्त येतंय? ते जरा लांबून धावत आलो. चालत आलो असतो तर इथे यायला उशीर झाला असता. तर धावता धावता पाय सोलपटले गेले. एवढं काय नाही. बर चल, ये माझ्या बरोबर लवकर. ये. पद्मा, देवींनी रायबासाठी लेप पाठवलाय. नाही नाही, तुम्ही देवींच्या योगिनी आहेसा. तुम्ही माझ्या पायाला असा हात न घालाव. स्वतः देवी इथे असत्या तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. भक्तांच्या वेदनेपुढे देवांना मोठेपणा नाही आठवत, केवळ माया आठवते. तुळजाई, तुळजाई खरंच आई आहे. मी इथे येणार
हे तिला ठाव होतं. माझ्या पायाला जखमा झाल्यात हे बी तिला ठाव होतं. माझी एवढी काळजी घेतली, मग एका लेकरावर एवढी माया, आणि मग दुसऱ्या लेकरासोबत एवढा दुजाभाव का? उषासोबत तुळजाईनं हे समज का घडू दिलं? कारण तुला स्वतःच्या वेदनांपेक्षाही उषाच्या वेदना अधिक जाणवत आहेत, बरोबर ना रायबा? तुला उषा आवडते? काय? हो नाही, तसं काय नाही, असं काहीच नाही. पण देवींशी बोलत असताना तर तुझ्या शब्दातून काहीतरी वेगळंच जाणवत होतं. देवींशी? पण म्या देवींशी कधी बोललो? तिच्या चेहऱ्यावर आनंद टिकून राहावा म्हणून काय बी करावंसं वाटायचं. तिच्या डोळ्यातला एक जरी अश्रू पुसता आला ना, का जन्म सार्थकी लागल्यासारखं व्हायचं. ती जर सुखात असली तर मला दुसरं कशाची बी गरज नाही, आणि जर ती दुखात असली तर माझ्याकडचं समद सुख फिकं वाटायचं. म्हणजे त्या आजी ती साक्षात तुळजाई होती? हो, तुझ्या मनातली अशी गोष्ट जी तू स्वतःपासून देखील लपवतोयस, ती देवींनी कधीच ओळखली. उषाबद्दल मला आपुलकी आहे, काळजी पण आहे. तिच्या डोळ्यात पाणी बघितलं की राहत नाही मला. पण त्याला आता प्रेम म्हणायचं का ते काय मला ठाव नाही. रायबा, प्रत्येक वेळी प्रेम शब्दात उमगत नाही. एखाद्याच्या वेदनेने आपल्याला वेदना होणं, त्याच्या आनंदात आपलं सुख शोधणं, त्याच्यावर संकट आल्यावर आपल्या जखमा विसरून धावत येणं, कधी कधी प्रेम यापेक्षा फार वेगळं नसतं. दुसऱ्याच्या वेदनेत स्वतःची वेदना जाणवणं, त्याच्या ओढीने मन अस्वस्थ होणं, हेच प्रेम असेल तर देवींच्या मनात आमच्याविषयी आजही अशीच तळमळ असेल का? स्वामी, तुम्ही एवढ्या खात्रीने कसं काय ओळखलं देवी? काही ओळखी डोळ्यांनी होत नसतात, त्या नजरेआधी श्वासांना स्पर्श करतात, आणि म्हणूनच त्या कधी अनोळखी वाटत नाही.